ही दोन औषधं आपण युक्तीने जर वापरली तर हे सर्दी, होणारी सर्दी, वाहणारी सर्दी, येणाऱ्या शिंका, होणारं डोकं जड, नाक असं खाजवल्यासारखं वाटतंय, हे सगळे त्रास कमी होत असतात. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. सर्दीवरचे 5 हमखास उपाय सांगा. सर्दीचे 2 प्रकार असतात, एक सुकी सर्दी आणि एक वाहणारी सर्दी. सुकी सर्दी जी असते ही वातामुळे होते, वाहणारी सर्दी असते ही पित्त आणि कफ या 2 दोषांमुळे असते. चिकित्सा करताना या गोष्टींचा विचार करावा लागतो. सूक्ष्म अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला नाहीतर मग एकच औषध सगळ्या रोगांवर जर वापरता येत असतं तर युट्यूब आणि व्हिडिओ हे सगळे बघून डॉक्टरांचे दवाखाने बंदच पडले असते. कुठे चुकतंय तर इथे चुकतंय. आपली प्रकृती, प्रदेश, आपलं राहणीमान, आपल्या सवयी, आपला अग्नी, आपलं वय, सुरू असलेला काळ, या सगळ्यांचा विचार करून औषधांचा वापर करायचा असतो. साध्या सर्दीवर, जी नाक गळणारी सर्दी आहे असं आपण म्हणतो, वातज प्रतिशय असं त्याला संस्कृतमध्ये नाव आहे, नाक गळत राहतं, असं पाण्यासारखं पाणी गळत राहतं, थाड 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 शिंका सुरू होतात. अशा वेळेला काय करायचं तर धूर हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. दूर करायचा. जंतुनाशक औषधं जी आहेत त्याच्यामध्ये हळद आहे, मेथी आहे, लसूण आहे, कांदा आहे, यांचा वापर धुरामध्ये जर केला तर अतिशय चांगलं. धूमवर्ती नावाचा आपला व्हिडिओ आहे, तो जर बघितलात तर सर्दीवरचा हा पहिला उपाय तुम्हाला सांगेन. दुसरा उपाय, कच्चा कांदा आणि गूळ खायचा. सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये कच्चा कांदा खाताना तो चावून खायला पाहिजे. फोडायचा आणि तो चावून खायचा. चिरून त्याच्यातला दळ निघून गेल्यानंतर मजा नाही येत. आणि त्याच्यावर गूळ खावा. म्हणजे कच्चा कांदा आणि गूळ हा दुसरा उपाय झाला. कच्च्या कांद्याचा रस, मध आणि खोबरेल तेल असं एकत्र करून त्याच्यात थोडीशी काळी मिरी चिमूटभर, 2 चमचे एकत्र करायचं आणि त्याच्यात 1 चिमूट काळी मिरी घालायची. आणि हे मिश्रण जर आपण सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा घेतलं तरी चांगला फायदा होतो. तिसरा उपाय जो आहे, काहीतरी चघळत राहायचं. आणि उष्णवीर्याची औषधं जी असतात त्याच्यामध्ये लवंग आहे, वेलची आहे, दालचिनी आहे, ज्येष्ठमध आहे, यातला काहीतरी तुकडा तोंडात ठेवावा आणि गिळावा. पान खाना सरळ. विड्याचं जे पान आहे त्याला चुना लावलेला आहे, त्याच्यात सुपारी आहे, त्याच्यामध्ये लवंग, वेलची, बडीशेप आहे, त्याच्यामध्ये कात कंकोळ आहे. हे पदार्थ घालून जरी तुम्ही हे पान खाल्लं चघळून चघळून, स्वतः पान आहे, हे पान देखील या सर्दीसाठी खूप चांगलं काम करतं. कफाच्या आजारांवर हे पान अतिशय मस्त काम करत असतं. हा झाला चौथा उपाय. औषधांची नावं सांगायची तर महासुदर्शन काढा आणि सीतोपलादी चूर्ण, ही 2 औषधं आपण युक्तीने जर वापरली तर हे सर्दी, होणारी सर्दी, वाहणारी सर्दी, येणाऱ्या शिंका, होणारं डोकं जड, नाक असं खाजवल्यासारखं वाटतंय, हे सगळे त्रास कमी होत असतात. आधी मुळात नुसती सर्दी होऊन औषधं करत बसण्यापेक्षा त्याची कारणं लक्षात घेतली पाहिजेत. सगळ्यात मोठं कारण जे आहे हे रात्री उशिरा जेवणं, पाण्याचा अतिरेकी वापर करणं, संध्याकाळी 7 नंतर पाणी भरपूर प्रमाणामध्ये पिणं, सफरचंदासारखी थंड प्रदेशातली फळं खाणं, इव्हन सगळीच फळं खाणं ज्याच्यामध्ये ओलेपणा आहे, पाणी आहे, अशी फळं सतत खात राहिलात ना तर तुम्हाला सर्दी होणारच आहे. काही जणांना आंघोळ केल्यानंतर डोकं पुसायची सवय नसते, ते ओलच्या ओलं कच्चं ठेवतात. असं असलं ना तरी सुद्धा सर्दी होते. बायकांना ओल्या हाताने काम करायची सवय असते, असं जर केलं तरी सुद्धा तुम्हाला ही सर्दी बरी होणारी नाही, ती तुम्हाला परत 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 त्रास देणार. कोरडेपणा शरीरात निर्माण करायचा, पाण्याचं प्रमाण कमी करायचं, या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर होणारी सर्दी ही निमूटपणाने पळून जाते असं लक्षात येतं. छोटे उपाय आहेत पण करून बघितलेत तर नक्की फायदा होईल. धन्यवाद.